नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर फॉर UCSL. तर उडपी कोचिंग शिपयार्ड लिमिटेड UCSL हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर या शिपयार्ड लिमिटेडमध्ये जागा आहेत, मॅनेजर लेवलच्या जागा आहेत. तर त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. सो रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर फॉर UCSL. तर यामध्ये रिक्रुटमेंट आहे. तर महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत. नेम ऑफ पोस्ट, एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागणार आहे त्याबद्दलची माहिती इथे घेऊयात. तर पहिली पोस्ट आहे असिस्टंट जनरल मॅनेजर इंजिनिअरिंगमध्ये असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन याच्यात मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्स हा कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम मॅनेजरियल एक्सपिरियन्स, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे. त्यापैकी डिझायरेबल आहे लास्ट 5 इयर्स शॉल बी ॲज अ टीम लीड ऑर सिलेक्शन हेड ऑफ द शिप बिल्डिंग ऑफ शोर इंजिनिअरिंग रिलेटेड प्रोजेक्टमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढची पोझिशन आहे असिस्टंट जनरल मॅनेजर UNM डॉक मास्टर. तर एज्युकेशन आहे डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमधनं असणं 60 मार्क्स असले पाहिजेत. द कॅन्डिडेट शुड हॅव द मिनिमम 15 इयर्स ऑफ मॅनेजरल एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यापैकी डिझायरेबल 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुमच्याकडे सेक्शन हेड म्हणून किंवा टीम लीड म्हणून असणं गरजेचं आहे. शिपयार्डशी रिलेटेड तो अनुभव असणं तुमच्याकडे गरजेचा आहे. पुढची पोझिशन आहे सिनियर मॅनेजर HSE. तर सिनियर मॅनेजर याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे तर अ डिग्री इन एनी ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी, अ डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी recognized by state government. A requirement of a industrial safety is not mandatory in case of degree holder in safety engineering or technology. सो तुम्ही जर दुसरी डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगची कुठली, तुम्हाला डिप्लोमा कंपल्सरी आहे. पण तुमची इंजिनिअरिंग जर ही इंडस्ट्रियल सेफ्टीमधनंच असेल तर तुम्हाला इंडस्ट्रियल सेफ्टी याचा डिप्लोमा कंपल्सरी नाही आहे. द इयर ऑफ पासिंग द क्वालिफिकेशन ऑफ डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी शॉल नॉट बी फॅक्टर्ड फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑर पोस्ट. तर त्या डिप्लोमा काही तुमचा एक्सपिरियन्स काउंट करण्यासाठी त्याच्यात काही तफावत होणार नाही आहे. द कॅन्डिडेट्स शुड हॅव मिनिमम 12 इयर ऑफ मॅनेजरियल एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आउट ऑफ दॅट 3 इयर्स एक्सपिरियन्स सेक्शन हेड म्हणून किंवा टीम लीडर म्हणून सेफ्टी टीमचा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो पुढचं पद आहे मॅनेजर कॉन्ट्रॅक्ट सेल. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नेव्हल आर्किटेक्चर इंजिनिअरिंग विथ 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स 9 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यापैकी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे सब कॉन्ट्रॅक्टिंग और वेंडर डेव्हलपमेंट फंक्शनचा असणं गरजेचं आहे. मॅनेजर प्लॅनिंग, एज्युकेशन डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नेव्हल आर्किटेक्चर, मराईन इंजिनिअरिंग 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला टोटल असणं गरजेचं आहे. 9 वर्षापैकी 3 वर्ष तुमचं प्लॅनिंग अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. मॅनेजर हल, तर यात डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर यामध्ये 60%ने तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. टोटल 9 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यापैकी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुमचा प्रोजेक्ट लीड, सेक्शन हेड किंवा फॅब्रिकेशन टीममध्ये असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट सर्विंग इन पब्लिक सेक्टर शुड हॅव ॲटलिस्ट 1 इयर एक्सपिरियन्स ॲट अ ग्रेड बिलो मॅनेजर. E2 ग्रेडवर तुमच्याकडे जर अनुभव असेल तर ते सुद्धा या पदासाठी ॲप्लिकेबल आहेत. पुढचं पद आहे मॅनेजर इलेक्ट्रिकल. डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये 60%ची डिग्री असणं गरजेचं आहे. 9 वर्षाचा टोटल एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यापैकी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा तुमचा प्रोजेक्ट लीड म्हणून असणं गरजेचं आहे. पुढचं पद आहे मॅनेजर इन क्वालिटी कंट्रोल. डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग 60% मार्क्स, एक्सपिरियन्स 9 वर्षाचा टोटल. आउट ऑफ दॅट डिझायरेबल जे आहे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स टीम लीड, मशिनरी क्वालिटी कंट्रोल टीम ऑफ अ प्रोजेक्ट म्हणून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मॅनेजर अकोमोडेशन आउटफिट, डिग्री इन मेकॅनिकल, नेव्हल आर्किटेक्चर, मराईन इंजिनिअरिंगमधनं असणं गरजेचं आहे. 60% मार्क्स पाहिजेत. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेटेड शिपयार्ड, शिप रिपेअर्स यार्ड, सिमिलर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्यापैकी 3 वर्षाचं टीम लीड म्हणून अकोमोडेशन आउटफिट फंक्शनिंग म्हणून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मॅनेजर इन पाइपिंग आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मराईन इंजिनिअरिंग 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 9 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि डिझायरेबल आहे
3 years of experience is an a team lead in piping outfit function. मॅनेजर मशिनरीज मेकॅनिकल नेवलमधनं डिग्री 60% मार्क्स, 9 वर्षाचा टोटल एक्सपिरियन्स. आउट ऑफ दॅट तुमच्याकडे ऑटोकॅडचं असणं गरजेचं आहे किंवा A2 ग्रेडवर तुम्ही काम केलेलं असणं गरजेचं आहे. डिझायरेबल आहे. डेप्युटी मॅनेजर इन फायनान्स. सो डेप्युटी मॅनेजर फायनान्ससाठी चार्टर्ड अकाउंटंट और कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव अ मिनिमम 7 year ऑफ रिलिव्हंट वर्क एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि साऊंड नॉलेज ऑफ इंडियन इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स अँड टॅक्सेशन, स्ट्रॉंग कम्युनिकेशन, टीम मॅनेजमेंट स्किल्स हे तुमच्याकडे असणं, ERP SAP हे असणं गरजेचं आहे. असिस्टंट मॅनेजर प्लॅनिंग, डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नेव्हल आर्किटेक्चर, मराईन, 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 3 year ऑफ मॅनेजरियल एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि लास्ट 1 year शॉल बी इन द प्लॅनिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट फंक्शन. द कॅन्डिडेट शॉल पजेस गुड नॉलेज ऑफ अ प्लॅनिंग सॉफ्टवेअर्स लाईक MS प्रोजेक्ट यात हातखंडा असणं गरजेचं आहे. असिस्टंट मॅनेजर हल आणि इरेक्शन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, नेव्हल इंजिनिअरिंगमधनं डिग्री असणं गरजेचं आहे. 60% मार्क्स पाहिजे. मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि कॅन्डिडेट हॅज अ वर्किंग लेवल नॉलेज ऑफ ऑटोकॅडचं असणं गरजेचं आहे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये स्किल असणं गरजेचं आहे. असिस्टंट मॅनेजर हल, स्टील अँड प्रिपरेशन, डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं 60% असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा मॅनेजरियल एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि CNC कटिंग या सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं डिझायरेबल आहे. असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल नेव्हिगेशन अँड कम्युनिकेशन, डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनमधनं असणं गरजेचं आहे. 60% मार्क्स त्यांना असणं गरजेचं आहे आणि द कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 3 year ऑफ मॅनेजरियल लेवलचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल पॉवर अँड लाईटनिंग, तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 60% असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स 3 वर्षाचा अनुभव तुमचा मॅनेजरियल लेवलचा असणं गरजेचं आहे. शूड पजेस गुड कम्युनिकेशन स्किल इन हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे. पुढचं पोझिशन आहे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल कंट्रोल अँड ऑटोमेशनमध्ये, तर डिग्री तुमची इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमधनं असणं 60%ने असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा मॅनेजरियल एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हिंदी इंग्लिशचं नॉलेज असणं गरजेचं आहे. असिस्टंट मॅनेजर मशिनरी ऑक्स सिस्टीम, तर डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नेव्हल आर्किटेक्चर, मराईन इंजिनिअरिंगमधून 60% घेऊन डिग्री असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि हॅविंग क्लास 4 सर्टिफिकेट ऑफ अ कॉम्पिटन्स इन मराईन इंजिनिअरिंग विल बी द ॲडव्हान्टेज. सो हे डिझायरेबल आहे. त्याचबरोबर पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर मशिनरी प्रोप्स सिस्टीम, मेकॅनिकल, नेव्हल, मराईनमधनं डिग्री 60% असले पाहिजे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, मॅनेजरल एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. गुड कम्युनिकेशन हिंदी इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे. असिस्टंट मॅनेजर पायपिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मराईन इंजिनिअरिंगमधनं डिग्री 60% पासआउट असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, ऑटोकॅडचं नॉलेज असणं डिझायरेबल आहे. असिस्टंट मॅनेजर मटेरियल्स आहे, डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅनेजरियल लेवलला असणं गरजेचं आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स इन मॅनेजिंग गव्हर्नमेंट टेंडर्स अँड सब कॉन्ट्रॅक्ट्समध्ये डिझायरेबल आहे. सो महत्त्वाच्या डेट्स इथे लक्षात घ्या. कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 18/9/2023 आहे. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमची 8/10/2023 आहे. तर 18/9 ते 8/10 या तारखेमध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करू शकणार आहात. तर पे स्केल जे असणार आहे, असिस्टंट जनरल मॅनेजरचं E5 असेल, त्यांच्या 2 जागा आहेत टोटल. सिनियर मॅनेजर E4चा 1 जागा आहे. मॅनेजर E3चा 8 जागा आहेत. डेप्युटी मॅनेजर E2चा 1 जागा आहे आणि असिस्टंट मॅनेजर E1चा टोटल 12 जागा आहेत. अशा टोटल 24 जागांसाठी ही प्रोसेस आहे. पे स्केल लक्षात घ्या. E1साठी 40,000 ते 1,40,000, E2साठी 50,000 ते 1,60,000, E3साठी 60,000 ते 1,80,000, E4साठी 70,000 ते 2,00,000 आणि E5साठी 80,000 ते 2,20,000पर्यंतचं पे स्केल इथे आहे. मंथली इन्व्हॉल्वमेंट ऑन डेट जे असणार आहे, तर तुमचं बेसिक पे, DA, HRA आणि पर्क्स ऑफ अलाउन्स टोटल कन्सिडर करून तुम्हाला E5 ग्रेडला 1,46,000 पेमेंट जाईल, E4ला 1,28,000, E3ला 1,09,000, E2ला 91,000 आणि E1ला 73,000चं तुम्हाला पेमेंट हे पडणार आहे. एज लिमिट जे आहे, तर ते असिस्टंट जनरल मॅनेजर शॉल नॉट एक्सीड 45 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजेत. असिस्टंट मॅनेजर ॲप्लिकेंट शूड बॉर्न ऑर आफ्टर बिफोर 1978चा अगोदर जन्म त्यांचा झालेला असावा. अप्पर एज लिमिट प्रिस्क्राईब फॉर द पोस्ट ऑफ सिनियर मॅनेजर शॉल नॉट बी 40 years. सिनियर मॅनेजरचं 40 वर्षापेक्षा जास्त नसावं.
18 ते 40 वर्ष त्यांचं आहे. अप्पर एज लिमिट प्रिस्क्राईब पोस्ट डेप्युटी मॅनेजरसाठी 35 वर्ष आहे. अप्पर एज लिमिट प्रिस्क्राईब फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर यांच्यासाठी 30 वर्ष आहे. 30 वर्षाचा आत त्यांचं एज असणं गरजेचं आहे. अप्पर एज लिमिट 3 वर्ष हे OBC कॅन्डिडेट नॉन क्रिमिनल यांना दिलं जाईल. 5 वर्षाचं SC ST कॅन्डिडेट्सला दिलं जाणार आहे. फॉर द असिस्टंट मॅनेजर द अप्पर एज लिमिट शॉड बी रिलॅक्सेबल बाय 10 years फॉर पर्सन विथ PWD फिजिकल डिसेबिलिटीचा विद्यार्थ्यांना 10 वर्ष आहे आणि 5 years एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे. सेम रिझर्वेशन बाकी यांना आहे. मोड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस शॉल बी हेल्ड ॲट मालपे ऑर इंटरव्ह्यू थ्रू इलेक्ट्रॉनिक्स मीडिया. सो ऑनलाईन पद्धतीने तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे. द मेथड ऑफ सिलेक्शन शॅल बी इन्क्लूड अ पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अँड पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. कॅन्डिडेट हू आर प्रिव्हियसली शॉर्टलिस्टेड फॉर द पोस्ट शॉल बी रिक्वायर्ड टू डू पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हायलायटिंग देअर वर्क एक्सपिरियन्स. सो तुमचा वर्क एक्सपिरियन्सवर पॉवर पॉईंट तुम्हाला बनवायचा आहे. तुमचा जो काही एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ऑन वर्क एक्सपिरियन्स याला 80 मार्क्स असतील. पर्सनल इंटरव्ह्यू यांना 20 मार्क्स असतील. असे टोटल 100 मार्क्स तुमचे इथे कन्सिडर करून त्या पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस ही केली जाणार आहे. एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो ॲप्लिकेशन फीज ही नील आहे. कुठल्याही पद्धतीचे ॲप्लिकेशन फीज इथे नाही आहे. हाऊ टू अप्लाय या पोझिशनसाठी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकणार आहात. सो ॲप्लिकंट शूड गो थ्रू द अप्पर मॅन्युअल अँड FAQ पब्लिश्ड इन द लिंक www.cochinshipyard.in करिअर पेजमध्ये जाऊन UCSL मालपे बिफोर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन. द ॲप्लिकेशन कन्सिस्ट ऑफ 2 phases ऑनलाईन वन टाईम रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन अगेन्स्ट द पोस्ट ॲप्लिकेबल. सो तुम्हाला कोचिन शिपयार्ड या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अगोदर तुमची प्रोफाईल क्रिएट करायचं आहे वन टाईम रजिस्ट्रेशन. त्यानंतर ज्या पोझिशन्स ओपन आहेत त्यांना अप्लाय करून तुम्हाला त्या पोझिशनला अप्लाय करता येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज करायचे आहेत. 18 तारखेच्या आत तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत. 8 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनेच इंटरव्ह्यू होणार आहे. याला कुठली लेखी परीक्षा नाही आहे. डायरेक्टली इंटरव्ह्यूवर सिलेक्शन होणार आहे. पेमेंट स्केल खूप छान आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मराईन इंजिनिअरिंग यामधनं ज्यांच्याकडे डिग्री असेल आणि मिनिमम 5 वर्षापेक्षा जास्त ज्यांच्याकडे अनुभव असेल या क्षेत्रातला त्यांनी नक्की अप्लाय करा. असेच महत्त्वाचे आणि अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.